नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी आज SSC GD 2025 महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटर 29 ऑगस्ट 2025 ला रनिंग जे चालू आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या बाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेले आहे। जे विद्यार्थी मित्र तिथे ग्राउंडवर आहे त्यांच्याकडून जे इन्फॉर्मेशन घेतली त्याचबरोबर तुम्हाला ग्राउंडची फोटो सुद्धा दाखवणार आहे। ग्राउंड कसा आहे, हाईट, चेस्ट, वेट कशी मोजत आहेत हे सुद्धा सांगणार आहे। आणि एक विद्यार्थी मित्रांनो आज शॉकिंग न्यूज हे आहे की आज जास्त मुले फेल झाले, याचं कारण सुद्धा तुम्हाला मी समोर सांगणार आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर घडी बांधता येतो काय, ते सुद्धा सांगणार आहे। फ्री राहण्याची सोय, ट्रॅक कसा आहे, जायचं कसं, जेवणाची सोय, हे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते मला कमेंट करा, कारण मला समजलं पाहिजे की माझा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातील पाहायला जाते। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो ट्रॅक कशा राहील ते आपण इथे बघूया। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्रॅक अशा प्रकारचा पाहायला भेटणार आहे। कच्चा डांबरचा ट्रॅक पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काही भागावर माती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ह्या ग्राउंडचे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 14 राउंड तुम्हाला मारायचे आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जे आहे ते शूज घालूनच धावायचे आहे, कारण बारीक गिट्टी आहे तर ते बारीक गिट्टी तुमचा पायाला गळू शकते आणि तुम्हाला इंजुरी होऊ शकते। म्हणून तुम्ही जे 14 राउंड आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही जे आहे ते शूज घालूनच मारा। त्याचबरोबर आता प्रोसेस काय होती विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 6 पर्यंत तुमची जे आहे ते एंट्री होती। 4 वाजता गेले तरी चालेल आणि 6 वाजता तुम्ही गेलं कदाचित लेट झाले तरी तुम्हाला एंट्री भेटणार। त्याचबरोबर सर्वात पहिले तुम्हाला तिथे आधार कार्ड आणि हॉल तिकीट तुम्हाला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला तिथून घेऊन जातात, तिथे सिग्नेचर करावं लागते। सिग्नेचर केल्यानंतर तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जातात। हॉलमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागते विद्यार्थी मित्रांनो। तिथे तुम्हाला तुमचं पेन पाहिजे आणि तुमचं ग्लू पाहिजे विद्यार्थी मित्रांनो फोटो चिपकायला। 5 फोटो तुम्हाला जे आहे ते लागतात। त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागते आणि त्याचबरोबर डोमासाईल सुद्धा लागते, ते सुद्धा तुम्ही घेऊन जायचं। तुम्हाला कोणाला कधी लागेल तर तुमच्याजवळ सगळं डॉक्युमेंट्स हवंय। त्याचबरोबर त्यानंतर फॉर्म भरावा लागतो। फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते ग्राउंडवर घेऊन जातात। ग्राउंडवर घेऊन गेल्यानंतर तिथे सर्वात पहिले तुम्हाला जे आहे RFID चिप तुम्हाला देतात आणि ते दोन्ही पायाला बांधतात। दोन्ही पायाला बांधल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे चेस्ट नंबर आहे चेस्ट नंबर दिली जाते, RFID चिपला स्कॅन केली जाते। त्याचबरोबर तुमचे बायोमेट्रिक होते आणि तुम्हाला हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड तुम्हाला 357 मीटरचं तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 357 मीटरचं तुम्हाला ग्राउंड पाहायला भेटणार आहे आणि ह्या ग्राउंडचे तुम्हाला 14 राउंड तुम्हाला मारायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर इथे घडी बांधता येतो काय, तर विद्यार्थी मित्रांनो तिथले ऑफिसर जे असतात ते तुम्हाला वॉच बांधायला मना करतात, पण तुम्ही लपून तुमची वॉच घेऊन जाऊ शकता। कोणी खिशात घेऊन जाऊ शकते, जे 3-4 असतं, कोणी टी शर्टला तुम्ही खिशात शिवू शकता। कोणत्याही प्रकारे ज्या प्रकारे तुम्हाला घडी घेऊन जाता येईल त्या प्रकारे लपून तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण तिथच्या ऑफिसर लोकांना दिसलं पाहिजे नाही। तुम्हाला कच्च्या डांबरचं ट्रॅक दिसेल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे टर्निंग आहे ते टर्निंग तुम्हाला 90 डिग्रीची तुम्हाला टर्निंग पाहायला भेटणार आणि त्या 90 डिग्रीच्या टर्निंगवर विद्यार्थी मित्रांनो स्पीड कमी होते, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। आता 14 राउंड तुम्हाला मारायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही रबर बँड तुम्ही हातात ठेवू शकता। त्याचबरोबर कोणी गोटे ठेवू शकता, या तुम्ही तुमचे उंगलीने तुम्हाला जे आहे तुमच्या बोटाने सुद्धा तुम्ही मोजू शकता ते तुमचे 14 राउंड। पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला 14 राउंड म्हणजे 14 राउंड, कारण भरपूरसे विद्यार्थी आहे जे 14 राउंड कोणाकोणाचं चुकून जातात ते 13 राउंड मध्ये थांबतात आणि हा बहुत मोठा क्रायटेरिया येत आहे। एक ड्रॉबॅक्स येतात विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थी मित्रांचं जे फेल होण्याचे जे कारण आहे ते हे 13 राउंडचा आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही एकदम काळजीपूर्वक जे तुम्हाला करायचे आहे ते 14 राउंड म्हणजे 14 राउंड तुम्हाला तिथे मारायचे विद्यार्थी मित्रांनो। कोणाला थांबून समोरच्या व्यक्तीला जो लीडवर असतो, 1 राउंडने 2 राउंडने लीड तुम्हाला माहिती नसतं की कोण किती लीडवर असतं, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं राउंड स्वतः मोजायचे आणि स्वतः तुम्हाला 14 राउंड मोजायचे आहे। त्याचबरोबर आजची जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो ते 160 विद्यार्थ्यांची बनली होती। 160 विद्यार्थ्यांची बनली होती। एकामागे एक बॅच बनवले जातात, 4 ते 5 बॅच बनली होती विद्यार्थी मित्रांनो आणि ते बॅच आहे ते एकामागे एक सोडतात। पहिले वेळ लागत होतं, दुपारपर्यंत प्रोसेस चालत होती। आता विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसेस रनिंगची प्रोजेक्ट सकाळच आटपून जाते। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आज 160 ची जे आहे ते बॅच बनली होती। त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो 90 मुले जे आहे ते 5
झाली आणि जे 70 मुले आहेत ते फेल झाली विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता काही विद्यार्थ्यांची इथे प्रॅक्टिस नसेल, काही विद्यार्थी मित्रांनो सेकंदनी राहिले, एक सेकंदनी इथे फेल होतात। मी तुम्हाला सांगतो 24 पॉईंट जर 1 पण आलं चिपमध्ये तर तुम्ही फेल व्हाल। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची लीड बरोबर घ्यायची आणि 14 राऊंड तुम्हाला बरोबर मोजायचे, जे 14 राऊंड आहे ना ते बरोबर मोजायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सगळं क्वेश्चनचा आन्सर देणार। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा विचारा, ग्राउंड रिलेटेड तुमचं कसं जायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता त्याचबरोबर आता जे विद्यार्थी पास होतात त्यांची बॅच वेगळी बनते, जे फेल होतात त्यांची बॅच वेगळी बनते। त्यांना अपात्रचं पत्र दिलं जातं, तिथे दिलं जातं की किती राऊंड मारले, त्याचबरोबर तुम्ही किती किती सेकंडनी फेल झाले, किती मिनिटांनी फेल झाले। हे जे पास झालेले विद्यार्थी असतात त्यांची हाईट मोजली जाते, चेस्ट आणि वेट मोजली जाते, हे सगळं तिन्ही डिजिटल फॉर्मॅटनी मोजली जाते। विद्यार्थी मित्रांनो आज सुद्धा 7 ते 8 मुलं हाईटमध्ये कटले आहेत, त्याचबरोबर काही विद्यार्थी 2-3 विद्यार्थी चेस्टमध्ये कटले आहे आणि वेटमध्ये सुद्धा कटले आहे। तुम्हाला जी आहे हाईट 170 सेंटीमीटर पाहिजे, 170 सेंटीमीटर तुम्हाला हाईट पाहिजे, चेस्ट तुम्हाला 80+5 पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे वेट तुम्हाला 50+ पाहिजे इथे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरी विद्यार्थी होते त्यांच्यासुद्धा कमेंट येत होता, एसटी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी जे हाईट असणार आहे ते 162.5 मीटर तुम्हाला हाईट पाहिजे। त्याचबरोबर तुमची जे चेस्ट आहे, छाती आहे ते 76+5 पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर जे तुमचं वेट आहे ते वेट तुमचं 50 kg+ पाहिजे, एवढं पाहिजे एसटी वाल्यांसाठी। बाकी तुम्हाला सी डी कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट लागत नाही। एकदा पुन्हा सांगतो, डॉक्युमेंट्स फोटो लागतात, 5 फोटो, पेन लागते, तुमचं आधार कार्ड, तुमची हॉल तिकीट, तुमचं ग्लू, तुमचं पेन असलं पाहिजे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिसाईल, बस एवढं तुम्हाला लागतात, त्याच्याशिवाय काही लागत नाही। आता त्याचबरोबर भरपूरचे मुलांचे क्वेश्चन होते की सर आम्ही आता सेंटरपर्यंत जायचं कसं। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वात पहिले कुठूनही असाल, कोणत्याही जिल्ह्यातून असाल, तुम्ही सर्वात पहिले पुणे स्टेशन पोहोचाल। पुणे स्टेशनपासून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक तळेगाव दबाडीची जी आहे ते लोकल भेटते, 10 रुपयाची लोकल असते, तिथे जायचं। तिथून तुम्ही तळेगाव पोहोचल्याबरोबर बाहेर निघायचे, तिथून 50 मीटर विद्यार्थी मित्रांनो थोडं बाहेर निघायचं, तिथं ऑटोवाले असतात, ऑटोवाले तिथे तुम्हाला सांगतात, रेट जास्त सांगेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे 3.5 ते 4 किलोमीटरच्या जवळपास आहे ते तुमचं काय CRPFचं जे कॅम्प आहे ते। पण तुम्ही अजिंक्य तारा जिथे जाल तिथे जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर येते, तुम्ही पायदळ सुद्धा जाऊ शकता। जर तुम्ही ऑटोने किंवा बसने सुद्धा जाऊ शकता, तर बार्गेनिंग करायची विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला 20 रुपयात सुद्धा सोडून देतील। त्याचबरोबर अजिंक्य तारा एक हॉटेल आहे, तिथे तुम्हाला राहण्याची सोय फ्री असेल, त्यामध्ये राहण्याची सोय फ्री असेल आणि तिचे खाण्याचे पैसे लागतात विद्यार्थी मित्रांनो, पण राहण्याची सोय फ्री असते। तिथे तुम्हाला 140 रुपये थाली, तुमच्या सोयीनुसार 90-100 रुपये सगळं थाळी तुम्हाला भेटते विद्यार्थी मित्रांनो। तिथेच आजूबाजू अजिंक्य तारा हॉटेलच्या आजूबाजूला तुम्हाला 300 रुपयांनी जे हॉटेलसुद्धा भेटतात, 100 रुपयांनी भेटतात, ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो कसं राहायचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता तिथून अजिंक्य तारा हॉटेलपासून विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं ग्राउंड आहे, अजिंक्य तारा हॉटेलपासून जे तुमचं ग्राउंड आहे ते 700 ते 800 मीटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तुम्ही सुद्धा पैदल तिथून जायचे विद्यार्थी मित्रांनो आणि 4 ते 6च्या दरम्यान तुमची एंट्री होती। अशा प्रकारची अपडेट होती। तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटचा सगळा आन्सर देणार विद्यार्थी मित्रांनो। असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।